हे असा बोंगळा कारभार पुणे महानगरपालिकेचा आहे. काय गरज आहे अरे? हे पाणी तुम्ही झाडांवरती मारा, झाडांवरची धूळ उठन, ऑक्सिजन वाढन, ते दिले सोडून. आणि बघा बिना कामाचं काय झाडं नाहीत, काय नाहीत ना, झाडांना पाणी जाते ना, प्रॉपर कुठं रस्त्यावरची माती क्लीन होती, काहीच नाही. उगा हवाबाजी करत सुटल्या या मशिनरीचे जे काय ड्रायव्हर असतील, पुणे महानगरपालिकेचे अधिकारी असतील, ह्या मोकळ्या हवेत पाणी मारून काय होते? आता हे झाडावरती गेलं नॉर्मल, पण हे पूर्ण झाडावरती गेलं पाहिजे ना पाणी. हे असं मोकळं हवेत सोडून काय होणार? आता इथं घर आहे, ती काय फायदा आहे घरांची वरती पाणी मारून? अरे तुम्ही प्रॉपर हे पाणी झाडांवरती मारा. आता हे झाड आलंय, त्या झाडावरती 5% सुद्धा झाडावरती पाणी जात नाही. मग काय पाणी? हे जर घरांवरती इथं लोकांच्या पडत असेल पाणी, त्याचा काहीच फायदा नाही ना. ह्याचा फायदा काही नाही काय झाला पाहिजे पाण्याचा. आता हे बिना कामाच्या घरांवरती पाणी, मग काय गरज आहे का? आणि अजून एक मागं माणूस नियुक्त करा, पाणी प्रॉपर सोडा. तुम्ही झाडांवरती सोडा, झाडांवरची धूळ पडलेले, तो रॅपिड डस्ट कमी करा. रोडच्या कडेला माती आहे अशी, हे पूर्ण आता या रोडच्या कडेला माती असते पूर्ण, हे तुम्ही माती कराय, माती क्लीन कराय माणसाला लावा ना तुम्ही. आता हे बघा, हे असे रोडच्या कडेला माती असते, हे माती क्लीन करायला लावा. ते दिले सोडून आणि बिना कामाचं हे असं पाणी मारतात मशिनरी. लोकांच्या अंगावर दुकानावर पडते, ते खराब होतात. काय